स्कूटीसोबत एक अँड्रॉईड फोनवरती ओलाचं ॲप पण येतं. त्या ॲपवरून आपण स्कूटीला कंट्रोल करू शकतो. एक दोन वेळेस असं झालं होतं की याचा डिस्प्ले काम करत नव्हता, म्हणजे डिस्प्ले चालू केला की ते शो करत नव्हतं. तर त्यावेळी मोबाईल फोनवरून आपण स्कूटीला कंट्रोल करू शकतो, चालू करू शकतो, बाईकला बंद करू शकतो. आणि त्याचं चार्जिंग वगैरे छोटे छोटे फीचर्स पण आहेत, चार्जिंग ते पण आपण बघू शकतो. आणि गाडी आपली ट्रॅक पण करू शकतो आपण त्या ॲपवरून. अँड्रॉईड फोनवरती ते आहे ॲप, आयफोनवरती आहे की नाही माहिती नाही मला. आणि माझा 2 वर्षाचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हेच आहे की थोडेसे याचे निगेटिव्ह पॉईंट आहेत, पण जसे की ते बेल्टचा आवाज येणं चिव आणि एखाद्या वेळेस स्क्रीन शो होत नाही, हे 2-3च याचे निगेटिव्ह पॉईंट आहेत. पण पॉझिटिव्ह पॉईंट खूप आहेत. त्यामुळे माझा 2 वर्षाचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हेच आहे की तुम्ही घेऊ शकता बाईक, कारण मी 2 वर्षापासून वापरत आहे. मला खूप गाडीचे फायदे झालेले आहे. एकतर मेंटेनन्स 0 आहे. असं रीलवरती खूप जणांनी पाहिलेलं असेल, यूट्यूबला पाहिलेलं असेल, ओलाच्या बाईक जळतात उन्हामध्ये किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. पण त्याचे खूप ओला कंपनीचे खूप मॉडेल्स आहेत छोटे मोठे. ओला S1, S1 Pro, S1 Pro Gen 2, 1 छोटे मोठे हे टॉप मॉडेल आहे आणि हे चांगले आहे. याची बॅटरी पण चांगली आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. तर मला तर काही आलेला नाही प्रॉब्लेम. आणि जे रिअल लाईफ कस्टमर रिव्ह्यू आहे तेच मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. काही चांगल्या गोष्टी पण सांगितलेल्या आहे आणि काही वाईट पण सांगितलेलं आहे. म्हणजे जे मी फेस केलेलं आहे तेच सांगितलेलं आहे तुम्हाला.